मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे। आता तुम्ही पहा अमुचे नबल, नका वेचू बोल बायावेन। तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी, तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी, कैसे संग सरे तुम्हा महा। आता तुम्ही पहा अमुचे नबल, नका वेचू बोल बायावेन विठ्ठला। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुमुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परमधाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्ति देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाकं गजज्योतिकामोदिवक्रं कलानिशवादाप्नोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं रणे कृष्णबिभसु संवादभूतोर्गीर्तार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै कृतिनिर्मितायेन च प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं श्रीगुरुचरणसरोजिरजि निजमनो कुरु सुधारी बरनवो रघुबर बिमल जशो जोदायको फल चारी बुद्धिहीन तनु जानिकै सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेस विकार मस्तक हे पायावरी मस्तक हो पायावरी मस्तक हे पायावरी यावार करी सुल्तान करी सुल्तान वार करी संतान जाया वार करी संतान वार करी
झालो तुमच्या लागलो ये चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर मर नाही आधी राहिलो मरुनी मग केले मनी होते तैसे आता तुम्ही पहा आमुचे नवल नका वेचू बोलवाया विन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग यच्चाबद जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला ध्येय झिजवणारे वितराग संपन्न ब्रह्मस्वरूप जगाचे मायबाप दीन वस्त्रदया सिंधू करुणावंत सर्वभूत हितेरतः संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबा यांचा साधा सोपा बहुतेकांच्या परिचयाचा 3 चरणाचा साध्या पद्धतीचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल सेवेला आरंभ करण्या अगोदर 1 मिनिटाचा परिहार तो म्हणजे असा. वैकुंठवासी मारुती भिवाजी पाटील वानखेडे यांच्या गोड जीवनानिमित्त सुंदर असं या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तेरवी अर्थात गोड जेवण आणि या तेरवीच्या निमित्तानं हे सुंदर असं महाराज कीर्तनाचं आयोजन आहे. आज कीर्तनासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये विशेषतः महाराष्ट्र भूषण संगीत विशारद श्री हरिभक्तपरायण मोतीराम गुरुजी मोहिते महागावकर तसेच श्री हरिभक्तपरायण भजन सम्राट संगीत विशारद शिवाजी महाराज हुमरे पिंपरीकर पिंगळीकर श्री हरिभक्तपरायण भजन सम्राट दिगंबर मामा सोन्नेकर श्री हरिभक्तपरायण साथेपळकर महाराज आमचे उपस्थित आहेत. पकवर्जांची गोड अशी साथ आहे. मृदंग विशारद श्री हरिभक्तपरायण विशाल महाराज गुरुजी बाबळगावकर तसेच श्री हरिभक्तपरायण आमचे परमित्र मृदंग विशारद कृष्णा महाराज काळबांडे गणपूरकर बाप माणूस कीर्तन यूट्यूब चॅनल माझ्यासोबत आलेले श्री हरिभक्तपरायण मृदंग विशारद लहूजी महाराज ऋषीकर आहेत. आणि या सर्व गायक वादक मंडळीला एका ठिकाणी ज्यांनी उपस्थित केलं ते म्हणजे आपल्या गावचं भूषण आपल्या परिसराचं वैभव कमी वेळामध्ये कमी वयामध्ये महाराष्ट्रावर ज्यांचा आवाज सध्या घुमतोय ते म्हणजे अमोल महाराज वानखेडे यांच्या संपर्कातून इथं सर्वजण आज उपस्थित झालेले आहेत. या सर्व गायक वादकासाठी एकदा जोरदार अशा टाळ्या वाजवा. आणि आमची गोड अशी साऊंड सिस्टीम आमच्या दादाची त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. आपल्या वडिलांची सेवा या परिवारानं अखंड केलेली आहे. वडील असतानासुद्धा खूप त्यांनी सेवा केली आणि वडिलांचं आयुष्य अर्थात बापूंचं आयुष्य परमार्थामध्ये गेलेलं आहे. सामाजिक कार्यामध्ये सतत काहीतरी मनामध्ये दानधर्म करावी ही इच्छा आणि तीच वारसा तोच धर्म आपल्या वडिलांनी जो वारसा चालवला तोच वारसा पुढं चालवण्याचं कामसुद्धा या दोन्ही सुपुत्रांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या पश्चात त्यांचे दोन्ही चिरंजीव आमचे संग्राम मामा आणि ज्ञानेश्वर मामा यांनी सुंदर महाराज कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या परिवारासाठी एकदा जोरदार अशा टाळ्या वाजवा. कारण का हे आजचं कीर्तन हे आवृत्तीही कर्मातलं हे कीर्तन आहे. वारकरी संप्रदायामध्ये गरुड पुराणामध्ये या सर्व कार्यक्रमाचा उल्लेख आपल्याला सापडतो. ऐकलेला आहे आपण पाहिलेला आहे. काहीकांना हे कार्यक्रम मान्य नाहीत पण जरी तुम्हाला कार्यक्रम मान्य नसले तरी आता काही असतात 4 पुस्तकं वाचलेले त्यांना हे काही कार्य मान्य होत नाही कारण का त्यांना देवच मान्य नाही त्याच्यामुळे ही बाकीची विधी त्यांना मान्य नाहीच. पण आपला हा परिसर वारकरी संप्रदायामध्ये अग्रेसर परिसर असा आहे आणि हा सगळा परिसर मोतीराम महाराज आणि मारुती महाराजांनी हे डवळून काढलेला परिसर आहे. त्याच्यामुळे सगळं हे पारमार्थिक वातावरण निर्माण झालेलं आहे. लक्षात ठेवा आपल्याकडे हे 4 वाक हे अविचार करणारी माणसं आपल्याकडे पाहायला भेटत नाहीत आणि हे आवृत्तीही कर्मातलं हे कीर्तन आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मर नाही आधी राहिलो मरोनी मरणाच्या अगोदर आम्ही मरून राहिलेलो आहोत. लक्षपूर्वक ऐका. जो व्यक्ती मेलेला आहे तो मेलोय असं सांगायला शिल्लक राहत नाही. माझ्याकडे बोलत चला माझ्याकडे बघत चला. 1-1.5 तास आपल्याला कीर्तन करायचे. फक्त खेळीमिळी वातावरण ठेवा. नाहीला नाही म्हणा होला हो म्हणा पटलं नाही नाही म्हणा पण काहीतरी बोलत चला. बोलत चला. आता
मेल्यानंतर व्यक्ती, जो मेलेला व्यक्ती आहे तो मी मेलोय असं सांगायला भाऊ शिल्लक राहतो का? नाही. ज्या अर्थी मेलेला व्यक्ती मी मेलोय असं सांगायला शिल्लक राहत नाही, हेही खरं आहे. मग तुकोबाराय सांगतात आम्ही मरणाच्या अगोदर आम्ही मरून राहिलोय, हे सुद्धा सांगतायत. मग हे कितपत खरं आहे? अर्थात तुकोबाऱ्यांचा शब्द एक 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 आपल्याला वेदाच्या प्रमाणे आहे. तुकोबाऱ्याला जाऊन आज महाराज 375 वर्ष झाले, पण एक वेलांटी इकडे इकडे करायला कोणाला आणखी परवानगी नाही आणि कोणाची मजालही झाली नाही. मग तुकोबाऱ्याचे शब्द खोटे आहेत असंही म्हणता येणार नाही. आणि मेलेला व्यक्ती मी मेलोय असं सांगायला सुद्धा शिल्लक राहणार नाही. मग मेलेला व्यक्ती मी मेलोय असं सांगायला शिल्लक राहत नाही. आणि तुकोबाराय सांगतात आम्ही मरणानंतर सुद्धा, मरणाच्या अगोदरही आम्ही मरून राहिलेलो आहोत. याची परिभाषा काय? लक्षपूर्वक ऐकत चला. या जगतामध्ये माणसं राहतात, मरून जातात, हा वेगळा वर्ग आहे. पण तुकोबारायांच्या दृष्टीने जो वर्ग आहे ना, तो एक महाराज सिद्ध वर्ग आहे. अर्थात कळण्यासाठी तुम्हाला सांगतो, काही माणसं जगतात, जगायचे म्हणून जगतात. ज्या दिवशी मेलं त्याचं संपलं, याला काही तेवढा अर्थ नाही जगण्यामध्ये. पण तरी पण तुम्हाला 4 वर्ग तुम्हाला सांगतो, म्हणजे कळेल, आपल्यालाही कळेल, मलाही कळेल, तुम्हालाही सोपं होईल. लक्षपूर्वक ऐका. मरणाच्या अगोदर मरून राहणं म्हणजे काय, याचं वर्गीकरण करत असताना आम्हाला भाऊ पाठात सांगायचे. पहिला वर्ग असा आहे, मरण हे त्याचं ध्येय आहे, दुसरं त्याला काही लक्षात राहत नाही. आणि तुकोबाराय सुद्धा सांगतात, ज्याला आपली जीवनयात्रा सफल करायची आहे ना, त्या माणसानं मरण आपल्या डोक्यासमोर ठेवलं पाहिजे, आपल्या डोळ्यासमोर मरण ठेवलं पाहिजे. तुकोबाराय सुद्धा सांगतात, जर एखादा व्यक्ती मरणाला डोळ्यासमोर ठेवत नसेल तर त्याला सावध करतात, अरे वेड्या, तुला मरणाची आठवण नाही का? विसरून जाऊ नको रे डोळ्यासमोर. मरणाची आठवण करून देतात. बरोबर ना? मरण माणसानं डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. मी तर म्हणत असतो, खरंच आहे, माणसानं आपलं मरण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. जो आपलं मरण डोळ्यासमोर ठेवून चालतो ना, तो आयुष्यात वाकडा पाऊल कधी टाकणार नाही, कधी कोणाचा हेवा देवा करणार नाही, कधी कोणाला कमी लेखणार नाही, ज्याचं मरण डोळ्यासमोर आहे. म्हणून कधी कधी माणसानं जगत असताना महिन्यातून एक वेळ तरी स्मशानभूमीकडे जाऊन आलं पाहिजे. स्मशानभूमीकडे जाऊन आलं पाहिजे. जसं आपण फेरफटका मारतो का नाही शेताकडे 8 दिवसाला, 15 दिवसाला, 2 दिवसाला, तसं माणसानं महिन्यातून एकदा तरी स्मशानभूमीकडे वाटचाल करून आलं पाहिजे, फेरफटका मारून आलं पाहिजे. आणि तिथं स्मशानभूमीत जाऊन एखादा व्यक्ती मेलेला, त्याची राख पडलेली असते ना, त्या राखेकडे बघून म्हणलं पाहिजे, अरे शंकर, गुरमीत चालू नको, अशी तुझी सुद्धा एक दिवस मातीच होणार. सावध त्या गुणकार सावध त्या गुणकार जोरदार अशा टाळ्या वाजल्या.
टाळ्या तरी फुकटच्या मोठ्यानं वाजवा. टाळ्या वाजवा, लाईट बिल आहे का, चार्जिंग उतराली काय वाले महाराज. मोकळ्या हाताना टाळ्या वाजल्या की 2 प्रमाण जास्त आहे काय भेटतात, दुसरं काय लक्षपूर्वक आहे का. तुमच्याकडून आम्ही टाळ्याची अपेक्षा करीत असतो. कारण का, घरी गायनं वादन केलं आमच्यासाठी घरचे लोक टाळ्या वाजण्यात चाले, सगळ्या पारातीच वाजवालीत. त्याच्यामुळं तुम्ही तरी टाळ्या वाजून खुश करत चला. ऐका, आपण प्रत्येकाचं मरण बघतो, सरण बघतो महाराज. त्याचं मरण तरी बघून, त्याचं सरण तरी बघून माणसानं सावध त्या गुणे का सावध होत नाहीत. पण माणसं सावध होत नाहीत. काही माणसं महाराज शरीरही सोडत नाही आणि शरीराचा संबंधही सोडत नाही. यांना मरणाही आधी राहिलो मरोनी असं म्हणायला अजिबात काही नाही. पहिला शरीराचा भाग आहे, पहिला वर्ग असा आहे या समाजामध्ये, तो पाखंडी वृत्तीचा मनुष्य आहे. तो शरीरही सोडत नाही आणि शरीराचा संबंधही सोडत नाही. दुसरा वर्ग असा आहे, शरीर सोडतो आणि शरीराचा संबंधही सोडतो. तिसरा वर्ग असा आहे, शरीर सोडतो पण शरीराचा मात्र संबंध सोडत नाही. आणि चौथा वर्ग विशेष असा आहे, शरीर सोडण्याच्या अगोदरच शरीराचा त्याने संबंध सोडलेला असतो. विठ्ठल शरीराचा संबंध माणसं सोडत नाहीत मान या पाठी. पहिला वर्ग असा आहे, शरीरही सोडत नाही आणि शरीराचा संबंधही सोडत नाही. या वर्गामध्ये पामर माणसं येतात. शिवाजी दादा, पामर माणसं येतात. पामर म्हणण्यापेक्षा पामरा पुढचे आहेत म्हणा. हे यांना काहीच कळत नाही, काही ऐकलं नाही महाराज. कशासाठी देह दिला हेही माहिती नाही. आपल्याला एक दिवस सोडून जायचं हेही त्याला कळत नाही. अरे एक दिवस मरायचं हे त्याला सांगितलं ना, ते म्हणतं महाराज मरायचं माहिती आहे हो. मग देवपूजा करणार म्हणलं, अजिबात करणार नाही. वारी अजिबात करणार नाही, काहीच करणार नाही. त्याला जरी म्हणलं चल भजनाला कीर्तनाला, ती येत नाही महाराज. मग देवपूजा भजन कीर्तन भक्ती काही करावी, नामचिंतन, ते म्हणतं महाराज कशाला काय करायचंय. एक दिवस जन्माला आला, एक दिवस मरून जाणार आहे, काही भजन करायचं होतं भाऊ, काहीच करायचं नाही. अलीकडच्या भाषा सांगायचं झालं, त्याच्या डोक्यात एकच असतं, खाएंगे पिएंगे लेंगे. बोला 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 पुढं चला, पाठच आहे तुम्हाला. खाएंगे पिएंगे लेंगे ऐश करेंगे और क्या, दुसरं काहीच नाही महाराज. एवढं त्याला माहित आहे. मरणात मुक्ती पाखंडाची, मरणात मुक्ती पाखंडाची, मरणात मुक्ती पाखंडाची, मरणात मुक्ती पाखंडाची, मरणात भक्ती, मरण मुक्ती पाखंड्याची. त्याला म्हणलं ना देव काय ते म्हणता, अजिबात नाही महाराज, मी देवच मान्य नाही. मग माझं शरीरच माझा देव आहे. देह तो देव भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. देहाला देव म्हणतो, भोजनालाच भक्ती म्हणतो आणि मरण हीच माझी मुक्ती आहे, असं ज्याचं मत आहे त्याला पाखंडी असं म्हणायचं. देवपूजा करणार नाही. वारी करणारे हे लोक येडे आहेत म्हणतात, आपल्यालाच येडे म्हणतात. लई शानी महाराज. काही लोकांना म्हणावं अहो चला वारीला, ते म्हणते महाराज तुमचा धंदा आहे, आमचा धंदा आहे वारी करणं, तुझा नाही का. वारीला येणार नाही महाराज. जरी वारीला आला तरी एक बारी सोडणार नाही. कशाची बारी असो, चहाची असो, कधीच त्याला नामचिंतन करणार नाही महाराज. हे पाखंड वृत्तीचे माणसं आहेत, त्याला काही अक्कल नाही. देही सोडत नाहीत हे आणि देहाचा संबंधही सोडत नाहीत. फक्त नित्य उठून या, खावयाची चिंता. 3 टाइम खाण्यावर लक्ष असतं. खावे प्यावे बरे असावे सदैव, खावे प्यावे बरे असावे सदैव, हे ठिकाणी हवं संसारी, 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 असावे सदैव.
प्यावे ल्यावे असावे सदैव, हेची करी हाव संसारिक. याला देव मान्य अजिबात नाही महाराज. बस नित्य उठून या खावयाची चिंता, या पाखंडी असं म्हणायचं. आणि जो असा जीवन जगतो ना, ज्याला वारी माहीत नाही, ज्याला सोमवार कळत नाही, ज्याला एकादश कळत नाही, कधी संतांचं दर्शन घेत नाही, मुखाला देवाचं नामचिंतन येऊ देत नाही, अशा माणसाचं जगणं सुद्धा काही कामाचं नाही. शास्त्रकार त्याच्या जीवनाला धिक्कार देतात. धिक कुलम धिक कुटुंबंच, धिक ग्रामम धिक सुतंच धी, आत्मानं धिक शरीरंच, श्री केवलम परांगमुतं विठ्ठल. जो नामचिंतन करत नाही अशा माणसाच्या जीवनाला काही अर्थ नाही महाराज. म्हणजे धिक कुलम त्याच्या कुळाचा धिक्कार, धिक कुटुंबंच त्या कुटुंबाचा धिक्कार, धिक ग्रामम त्याच्या गावाचा धिक्कार, धिक सुतंच धी त्याच्या मुळाबळाचा धिक्कार. फक्त कशामुळे एवढा धिक्कार केला तर फक्त आणि फक्त देवाचं नामचिंतन त्यानं घेतलं नाही म्हणून धिक्कार झाला. ऐका, हा पहिला वर्ग आहे. पहिला वर्ग आहे, देहही सोडत नाही आणि देहाचा संबंधही सोडत नाही. हा पहिला आहे विसू पाटील. हे पहिला वर्ग आहे, देहही सोडत नाही आणि देहाचा संबंधही सोडत नाही. हे पहिला वर्ग आहे. दुसरा वर्ग असा आहे, देहही सोडतो आणि देहाचा संबंधही सोडतो. हा साधक अवस्थेतला वर्ग आहे. त्याला माहिती आहे एक दिवस शरीर आपल्याला सोडावं लागणार आहे. जोपर्यंत देवाने हे शरीर दिलेलं आहे, या शरीराकडून काहीतरी चांगलं कार्य करून घ्यायचं. आणि ज्या दिवशी त्याचं बोलवणं आलं त्या दिवशी याचा आणि आपला संबंध सुटला असं ज्याच्या बुद्धीमध्ये मला 100% विश्वास आहे, तो साधक अवस्थेतला आहे. हा जीव म्हणजे शरीरही सोडतो आणि ज्या दिवशी शरीर सोडलं त्या दिवशी शरीराचा संबंधही सोडला. त्याला माहीत आहे हे शरीर आपलं नाही, त्याच्याबद्दल आसक्ती धरायचे काही काम नाही. शरीर आपलं नाही, शरीर कोणाचं आहे? देही काळाचे धन कुबीराचे, येथे मनुष्याचे काय आहे. पंचमहाभूताचं शरीर आलेलं आहे. पंचमहाभूत कोणते 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 कोणते? पृथ्वी, बोला की माहिती छान. पृथ्वी, आप, तेज, वायू, गायछाप. चुकलं काय? हां, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हे पंचतत्वाचे महाराज. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ देह आणि पाचाचा उसना, पाचाचा उसना, देह आणि पाचाचा उसना, पाचाचा उसना. शक्ती जाती त्याला देणे लागे, शक्ती जाती त्याला देणे लागे, शक्ती जाती त्याला देणे लागे, शक्ती जाती त्याला देणे लागे. दिले महाराज. नरदेह आणिला पाचाचा उसना आणि काही स्वहित करी व्यर्थ कार्य वल्गना. देह तो आणिला पासाचा उसना, शेखी ज्याचे त्याला देणे लागे. ही त्यांना वृत्ती माहिती आहे. कारण का हे भाड्यात आणलेले शरीर आहे, एक दिवस आपल्याला परत करावं लागणार आहे. हे डोक्यामध्ये त्यांच्या ठरलेलं आहे. हे साधक अवस्थेतले लोक आहेत महाराज. यांना शरीराचं काही वाटत नाही. त्यांना पक्क माहीत आहे हे काळाचं खाना एक दिवस खाणार आहे. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल,
हे साधकाला निश्चित माहिती आहे. म्हणून ही अवस्था, ही साधकाची अवस्था आहे. देह आहे तोपर्यंत त्याच्यावरती प्रेम करतात. ज्या दिवशी देह गेला त्या दिवशी देहाचा आणि त्यांचा संबंध तुटला. हा दुसरा वर्ग आहे. लक्षात आले का काही? तसा आहे का महाराज? हां ऐका, पहिला वर्ग शरीरही सोडत नाही, शरीराचा संबंधही सोडत नाही. दुसरा वर्ग असा आहे शरीरही सोडतो आणि शरीराचा संबंधही सोडतो. तिसरा वर्ग असा आहे शरीर सोडतो पण शरीराचा संबंध मात्र सोडत नाही. जिवंत असताना तर शरीराचा संबंध असतो घ्या, पण मेल्यानंतर सुद्धा शरीराचा संबंध सोडत नाही. मला वाटतं या वर्गामध्ये 75 नाही 95% याचमध्ये आहेत. संबंध सोडत नाही. शरीर सुटलं, देह गेला तरी देहाचा संबंध मात्र कधी सुटत नाही त्याचा. बघा तुम्ही आपले माणसं मेलेले आपण बघितले आहेत भरपूर. मेलेले बघितलेत ना बाबा? कशाचे महाराज? मेलेले माणसं काय जाळून आलो आम्ही, बरोबर ना? भरपूर जणांची आपण माती केलेली आहे. पण माणसं देह सोडला म्हणजे देहाचा संबंध सोडत नाहीत महाराज. सोडतात का हो? सोडत नाही. कळण्याकरता उदाहरण सांगतो. आपल्याकडे एखादा मनुष्य मेला, जाळल्यानंतर 2 दिवसाला कुठं दुसऱ्या दिवशी कुठं तिसऱ्या दिवशी त्याला सावडाय जातात. त्याला काय म्हणतात? हां हां राख सावडायला जातात. बरं काका, राख सावडायला जात असताना रिकामाताना जातात का काही घेऊन जातात? इकडं माणसं मरत नाहीत. बोला ना तुम्ही, मातीला जात नाहीत का तुम्ही? राख सावडायला गेलेत का नाही? कधी गेलात का नाही? मग माणसं राख सावडायला जात असताना रिकामाताना जातात का काही घेऊन जातात सोबत? घेऊन जातात ना. काही काय घेऊन जातात? काय घेऊन जातात? हां आला आता. गुरुजी एका ठिकाणी मी विचारलं काय घेऊन जातात? ते मला महाराज सुपन आणि 2 बिड्या. ते बरोबर आहे. ज्याला महाराज त्याला जी सवय होती ती घेऊन जातात. काय घेऊन जातात? चहा घेऊन जातात, बिस्किट घेऊन जातात, बिडी घेऊन जातात, तंबाखू घेऊन जातात. उरलं सुरलं मी टाटा करणं चालू, कळाले का? सरकार मान्य घेऊन जातात. कशामुळं? अरे गेलं की 2 दिवसाखाली तिसऱ्या दिवशी घेऊन जायची काय गरज आहे? याचं कारण एवढंच आहे, तो व्यक्ती गेलाय पण त्यानं शरीराचा संबंध सोडला नाही म्हणून हे साहित्य घेऊन जावं लागतं. म्हणजे शरीर सोडलं पण शरीराचा संबंध सोडला नाही. विठाला माणसं शरीर सोडतात पण शरीराचा संबंध कधीच सोडत नाहीत महाराज. अजिबात नाही. माणसं शरीराचा संबंध सोडला म्हणजे त्यानं महाराज राम 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 म्हणत प्राण सोडला असं तुम्हाला मान्यच करावं लागेल. मग महाराज हा तिसरा वर्ग आहे. चौथा वर्ग असा आहे शरीर सोडण्याच्या अगोदरच ते मात्र शरीराचा संबंध सोडतात. ही अवस्था संतांची अवस्था आहे. ही अवस्था मोतीराम महाराजांची अवस्था आहे. ही अवस्था मारुतीराम महाराजांची अवस्था आहे. आधी करून सर्व संतांची अवस्था आहे महाराज. देह सोडण्याच्या अगोदरच त्यांनी आपल्या देहाचा संबंध सोडलेला असतो. पिंड पदावरी दिला पुले करी माझे झाले गया वर्जन पिटले पितराचे ऋण. स्वतः पिंडदान करता स्वतः देहाचं स्वतः पिंडदान करणं याला म्हणायचं देहाचा संबंध मरण्याच्या अगोदर सोडणं. विठ्ठल मरणाच्या अगोदर देहाचा संबंध सोडणं अर्थात या मृत्यू लोकामध्ये शरीराबद्दल आसक्ती नाहीशी करणं. मोतीराम महाराज वारीला गेले आणि वारीमध्ये जात असताना मोतीराम महाराजांना देहून आळंदीकडे येत असताना या बाबाजी आळंदीकडे येत असताना महाराजांचा तोल गेला म्हणे सदम आणि महाराज एका काटडीवर पडले म्हणे. महाराजांच्या अंगामध्ये काटे टोचायला लागले. महाराज म्हणले अरे पोरो कोणीतरी काटे काढण्यासाठी आहे का बघा बरं. आता तिथं कोण येणार आहे? महाराज साक्षात भगवंत महाराज गुराख्याचं रूप घेऊन आला लाचकन घेऊन आणि सगळ्या
मंडळीने विनंती केली, अहो आमच्या महाराजांच्या अंगामध्ये काटे मोड येतो, ते काटे मोडण्यासाठी थोडं लाचकन द्या ना. त्या गुराख्यानं सांगितलं, लाचकन माझ्याकडं आहे, पण मी लाचकन तुमच्या हातात देणार नाही. तुमचे महाराज जर मला काटे काढू देत असतील तर मी काटे काढण्यासाठी तिथं येईल. महाराज कोणाला शिवत नव्हते म्हणे, स्वतः हातानं करून खायचे, कोणाचे हस्त खात नव्हते, एकटे राहायचे महाराज. आता नाविलाज होता, महाराजांनी सांगितलं ठीक आहे काय हरकत नाही, लावू दे त्याला हात माझ्या अंगाला, पण काटे काढ म्हणा. महाराज साक्षात भगवंत परमात्मा येऊन स्वतः काटे काढत होता. आता या ठिकाणी काटा मोडीला सोपा जातो पाटील काढाय, पण या ठिकाणी काटा मोडीला अवघड जातो. पण तसले काटे भगवंतानं काढले महाराज. आणि काटे काढून एक काटा राहिला होता म्हणे. आणि महाराज चलते वेळी पुन्हा ते काटा पुन्हा सलसल करायला लागला. महाराज म्हटले, अरे पोरो, अरे ते गुराक कुठे गेलं, काटे काढणार त्याला बोलवा बरं. बघितलं तर काय ते गुराकी नाही, लाचकनवाला नाही, कोणी नाही. आणि सांगितलं लोकांनी, महाराज तो काटे काढणारा आता इथं नाही. महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. सर्व जर म्हणायला लागले, महाराज रडण्याचं कारण काय. त्यावेळेस मोतीराम महाराज म्हणायला लागले, पोरो माझे अंगातले काटे काढणार तो गुराकी नाही तर माझा पांडुरंग आहे, तो स्वतः येऊन त्यानं माझे काटे काढले. जर देवानं जर माझे काटे काढले असतील, आता शरीर आता ठेवायच्या लायकीचं राहिलेलं नाही. देवाला या शरीरानं माझ्या कामाला लावलं. आळंदीहून पंढरपूरला ज्यावेळेस माऊली ज्ञानोबारायसोबत चलत निघाले तर प्रत्येक मुक्कामाच्या वेळी संध्याकाळी महाराज समाज आरतीच्या वेळी समाज गोळा व्हायचा आणि सगळ्या समाजाच्या समोर मोतीराम महाराज प्रत्येक वारकऱ्याला भेटायचे, रामकृष्णारे घालायचे आणि त्याला म्हणायचे, तुम्ही कुठल्या फळावरचे. त्यांना सांगायचं आम्ही वास्करांच्या फळावरचे. अहो या मोतीराम महाराजाला ध्यान ठेवा बरं. हा मोतीराम श्रावणमध्ये पंचमीच्या दिवशी फळ्याच्या ठिकाणी गोदा काठीवर हा देह सोडणार आहे बरं. आपण सर्वांनी श्रावणमध्ये पंचमी लक्षात ठेवा, हा मोतीराम जाणार आहे. वास्करांच्या लोकांना सांगावं, आजरेकर फळावरती असं सांगावं, महाराज आमळनेकर फळावरती सांगावं, सगळ्या लोकांना. अहो काय महाराज 1.5 महिन्याच्या अगोदर मरून सगळ्याला सांगितलं, श्रावणमध्ये पंचमी ध्यान ठेवा, हा मोतीराम समाधी घेणार आहे. आणि सद्गुरूंचं दर्शन घेऊन समाधी संजीवन हरिपाठ म्हणून महाराज सर्वांच्या देखत मोतीराम महाराजांनी आपला देह महाराज विलीन करून टाकला. याला म्हणायचं देह सोडण्याच्या अगोदरच त्यांनी या देहाचा संबंध सोडला, ते म्हणजे सद्गुरू मोतीराम महाराज. आणि ज्यांनी जिवंत असतानाच आपला महाराज देहाचा संबंध सोडला. लटिके वचन नाही देही उदासीन, नाही देही उदासीन, नाही देही उदासीन. लटिके वचन नाही देही उदासीन, देही उदासीन, देही उदासीन. देही उदासीन, देहावर उदास असतात. मोतीराम महाराज कीर्तन महर्षी गुरुवर्य मारोतराव महाराज दस्तापूरकर. आता महाराज जन्मशताब्दी सोहळा निमित्ताने आणि रौप्य महोत्सव पुण्यतिथी या निमित्तानं 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2027 या कालावधीमध्ये परभणी येथे राष्ट्रसंत मुरारी बापू महाराज यांची रामकथा आपल्याला ऐकायला भेटणार आहे. किती मोठी पर्वणी आहे महाराज. याच्युत महाराज दस्तापूरकर मालकांनी महाराज गोड असं निवेदन तिथं केलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये मारोतराव महाराजांचं कोण्याही जिल्ह्यात जाऊन नाव काढा, प्रत्येक जिल्ह्यात मारोतराव महाराजांची कीर्ती अजरामर आहे. याचं कारण आहे त्यांनी देह तादात्म्य महाराज जिंकून घेतलेलं आहे आणि काळाला आपल्या हातात पकडलेलं आहे. विठ्ठल आणि ते देहात संबंध सोडतात मरण्याच्या अगोदरच ना. त्यांचं वचन आहे अभंगाचं पहिलं चरण. मरण माझे मरून गेले, मरणाही आधी राहिलो मरणी, मरणाही आधी राहिलो मरणी, मरणाही आधी राहिलो मरणी, मरणाही आधी राहिलो मरणी, मरणाही आधी
नाही आधी राहिलो मरोनी. ज्यानं देहाचा संबंध मरण्याच्या अगोदर सोडलाय त्यांचं वचन आहे, मरण नाही आधी राहिलो मरोनी. मग केले मनी होते तैसे. आमच्या मनासारखं आम्ही केलं महाराज. आणि हे जे संतानं केलंय ते आपल्याला करणं शक्य आपल्याला आहे का शक्य? अजिबात नाही. मी आता सांगितलं उदाहरण ना, तिसऱ्या दिवशी जाऊन सुद्धा आपला संबंध सुटतो का? सुटत नाही. आता बघा ना, काही काही माणसं तर महाराज आयुष्यभर संसार करतात, पण मरतेवेळी सुद्धा देवाचं नामचिंतन करतच नाही. जाऊ द्या, येतच नाही म्हणा, जाऊ द्या. शेवटी रामराम येण्यासाठीच हे आयुष्यभर खटाटोप करावं लागते. पण जाऊ द्या, नाही जरी केलं तरी काय नाही, शेवटी उगं मनातल्या मनात काय ते देवाचं चिंतन करा, अजिबात काही. काय काय माणसं 2-2, 3-3 दिवस महाराज संसारातल्या गोष्टी जमा करण्यासाठी जिवंत राहतात, पण आसक्ती सुटत नाही, संबंध सुटत नाही. कळण्याकरता उदाहरण सांगतो. एका म्हाताऱ्याचं मरण जवळ आलं आणि मरतेवेळी त्याची वाचा बंद पडली. काका मरतेवेळी वाचा बंद पडली. आता ज्याचं मरण जवळ आले त्याचं काय एक अवयव निकामी होतो ना, बरोबर ना. कोणाचं खाणं बंद होते, कोणाचं पिणं बंद होते, कोणाचं एक अवयव बंद होतात. त्याचं बोलणं बंद झालं होतं, बाकी सगळे अवयव चांगले होते. ऐका, माझ्याकडे बघा, संबंध सुटत नाही बरं, ध्यान ठेवा. ऐका, वचन ऐकण्यासाठी लोक जवळ येऊन बसायचे, पण बोलता येत नव्हतं. लो महाराज पोरं म्हणायचे, बाबा तुम्ही आयुष्यभर नकाबोटानं संसार केला, तुमची शेवटची इच्छा काय आम्हाला सांगा, म्हणजे तुम्ही निवांत प्राण सोडताल. असं बोलेलं ऐकायचं सुद्धा भाऊ. लोक असे जवळ बसायचे आणि त्याला बोलण्याची अपेक्षा, पण बोलता येत नव्हतं. त्यांना असं लोकांकडे बघितलं, पोराकडे बघितले का असं करायचं, का माझ्याकडे बघा, तुम्ही माझ्याकडे बघा. काही गोष्टी बघितल्याशिवाय कळत नसतात. झोपल्या ठिकाणी असं करायचं म्हातारे, हो का पोरं म्हणले, नेमकं म्हातारा असं करून असं काय करायला लागले. शाने पाटलासारख्या माणसं म्हणजे, पोरो जी आरती म्हातारा असं करून असं करायले ना, ती आरती यानं मधल्या घरात धनाचं गाडगं लपून ठेवलं असेल म्हणे. मग कुठं आहे ती कोणाला माहिती नाही. अरे कसं कटल, बघितलं रूममध्ये जाऊन, लादणीमध्ये काही सापडलं नाही. JCB बोलवली महाराजांनी, खड्डा केला. एवढं उकरलं, वैशाखात पाणी लागलं, पण धनाचं गाडगं सापडलं नाही यांना. पुन्हा आले, बाबा अख्खं घर पाळलं, पण धनाचं गाडगं सापडलं नाही. तुम्ही नेमकं काय बोलत होतात हे आम्हाला कळत नाही, मला आणखी सांगा ना तुमची इच्छा काय. पुन्हा म्हाताराने डोळे मोठे केले, म्हातारा असं करायचं, आता काय करावं, घरही पाळलं. लोक म्हणले, अरे धनाचं गाडगं तिथंच आहे रे, आयुष्यभर यानं काहीच काम केलं नाही, पैसा जमवला आणि घरातच ठेवला, कधीच कोणाला काही दिलं नाही, कधी लग्नाला कोणा गेलं नाही, कोणाला आहेर केलं नाही, सप्त्याला पंगत दिली नाही, पहिली पंगत सोडली नाही. यानं कुठं तरी लपून ठेवले म्हणे. अरे कुठं असेल म्हणे, ढाळजत असेल म्हणे. बाज उचलीन रस्त्यावर ठेवली आणि अख्खी ढाळच पाडली. ढाळजही पाडून उकरलं, झांगीन झिंगी निघाले, पण काही हाताला लागलं नाही. पुन्हा तिसऱ्या दिवशी आले आणि पुन्हा म्हणले, बाबा सांगा कुठं धनाचं गाडगं आहे ते. म्हातारं तर पुन्हा रागात आलं, पुन्हा म्हातारा असं करायचं. लोक म्हणले, नेमकं काय बोलतं हेही कळत नाही. असे बाबासारखे शाने जुने माणसं म्हणले, पोरो एक काम करता का? काय करता? काय नाही म्हणे, उदासीन बाबाकडे जा, काहीतरी उपाय सांगतील. बाबाकडे गेले, बाबा आमचे म्हातारे प्राण सोडत नाही, काही उपाय सांगा. महाराजांनी विचारलं, काय करतंय म्हातारं? म्हणे असं करतंय, बोलता येत नाही. बाबानं उटी सांगितली. म्हणे माझ्याजवळ नाही, पण आहे एक उपाय. कोणता बाबा उपाय सांगा? काय नाही म्हणे, पोरो हिमालयामध्ये संजीवनी मिळते, ती संजीवनी नावाची उटी आणली आणि त्याला जर खाऊ घातली तर म्हातारं बोलतंय. अरे खर्च लय येते, येऊ द्या म्हणले पोरं, 2 लाख येईल, त्याच्याशिवाय काय येणार आहे. विमानानं गेले, संजीवनी आणली, म्हाताऱ्याला खाऊ घातली, म्हाताऱ्यानं मध खाल्याने खाली संजीवनी. आणि पुन्हा पोरं म्हणायला लागले, बाबा ओ बाबा तुम्हाला बोलता येतंय, धनाचं गाडगं कुठे आहे सांगा. 2 लाख रुपये खर्च झाला आज जाण्याच्या अगोदर, सांगा धनाचं गाडगं कुठे आहे. बाबा म्हणले, मला बोलता येते? म्हणे हो बोलता येते, बोला. पोराला वाटलं धनाचं गाडगं कुठे आहे सांगत. म्हातारा उठलं, म्हातारा म्हणला, पोरो 2 दिवस झालं तुम्हाला सांगालो, मला शांतीनं ताक घालून डेचकी नेल्या तेवढी आणा. गेलं मरून, ताकाच्या डेचकीसाठी 2 दिवस झालं. माणसं आपले असे आहेत महाराज, देह आहे तोपर्यंत संबंध ठेवतात, पण देह गेल्यानंतर सुद्धा देहाचा संबंध सोडत नाहीत. पण आज महाराज उदासीन आखाड्याचे बाबा इथं उपस्थित आहेत. यांनी आपलं मरण अगोदरच महाराज स्वीकारलेलं आहे, देहाचा संबंध सोडलेला आहे. अशा 5 सगळे निवृत्त झालेले आहेत. त्यांचा विषय एकच आहे, आपला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण.
विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन, नावडे धन, नावडे माता पिता, कसला संबंध नाही महाराज. मरण्याच्या अगोदरच स्वतःच्या अंगाला राख लावून घेतलेले, उदासीन. आणि ज्यांची अशी अवस्था आहे त्यांनी म्हणावं मर नाही आधी राहिलो मरून. उदासीनाचा देह ब्रह्मरूप वा वा. नाही पुण्य पाप लागता, नाही पुण्य पाप लागता. ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागता, नाही पुण्य शिवाजी महाराजांसाठी जोरदार अशा टाळ्या वाजव मला. उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत त्या. महाराज पाप नाही पुण्य नाही काही नाही महाराज. हे उदासीन महाराज महात्म्याची अवस्था आहे आणि ही अवस्था संतांची आहे. आणि म्हणून संत महात्मे सांगतात आम्ही मरणाच्या अगोदर मरून राहिलेलो आहे. मरण माझे मरण गेले, मरण माझे मरण गेले, मरण माझे मरण गेले, मरण माझे ठाव पुसिले बुड पुसिले ओस ओसले देह भाव. महाराज ही संतांची अवस्था आहे. संत महात्मे सांगतात आम्ही या देहाची कसली आसक्ती धरत नाही, त्या शरीराचा संबंध आम्ही कसलाही धरत नाही. म्हणून संत महात्मेने म्हणावं मर नाही आधी राहिलो मरोनी, मग केले म्हणे होते तैशे. महाराज तुम्ही असं केलं ना, म्हणे हो आम्ही असं केलं. मग आम्ही तुकोबर आहे म्हणजे तुम्ही असं करू शकत नाही. अहो तुकोबर आहे जे तुम्ही केलंय ते आम्ही करू शकत नाही. तुकोबर म्हणले तुम्ही करू शकतच नाही. याचं कारण आहे तुम्ही आमच्यासारखे वीर गाडे नाही, तुम्ही आमच्यासारखे वीर गाडे नाही. कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे, अशुभ तया पुढे शुभ होनी या घाटे. ओ बोले गडे वीर विठ्ठलाचे गाडे, अशुभ तया पुढे शुभ होनी या घाटे. कोण पाहे तयाकडे वीर
विठ्ठलाचे गाडे अशुभ तया पुढे शुभ होण्या ठाके. जे तुम्हालाच घडणं होत नाही, करणं होत नाही, ते आम्ही करणार आहे. आम्ही ते केलंय. शक्य नाही म्हणले तुका, म्हणजे तुम्हाला शक्य नाही असं वाटतं म्हणून तर तुम्ही बोंबलता. हां, आम्ही जे केलंय तुम्हाला ते करणं होत नाही म्हणून तुम्ही नाव ठेवता ना. कारण का, तुकोबऱ्याने जे केले ते आतापर्यंत कोणी करू शकलं नाही. आपला स्वतःचा देह काळाच्या ताब्यात न देता, पृथ्वी तलावर न ठेवता, स्वतः देह घेऊन वैकुंठाला जाणं ही कीर्ती कोणाची असेल ते जगद्गुरु तुकाराम महाराजांची आहे. महाराज देह दुसरं कोणी नेलं का असा? सगळ्यांना देह इथं ठेवला, पण प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निज धामाला गेले, निळामने सकळ संता तोषविले. मागे कवीश्वर झाले थोर थोर, मेले कलेवर कोण सांगा, मेले कलेवर कोण सांगा. मागे कवीश्वर झाले थोर थोर, मेले कलेवर कोण सांगा, मेले कलेवर कोण सांगा. अनेकेश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर कोण सांगा. कलेवर म्हणजे शरीर. कोण नेलं? कोणीच नेलं नाही. तुकोबार म्हणतात कोणी नेलं नाही ना, ते आम्ही केलं. हेच आमचं खरं नवल आहे. आणि हे नवल तुम्ही फक्त पहा, नुसतं पाहत बसा. आमच्याबद्दल गरळ ओकू नका, आमच्याबद्दल अपशब्द बोलू नका. जेवढं काही तुम्ही आमच्याबद्दल बोलताल ना, ते सगळं तुमचं वायफट जाणार आहे, निष्फळ जाणार आहे. त्या बोलण्याचा काही उपयोग होणार नाही. आता लोक काही बोलतात ना, तुकोबऱ्यांचा खून झाला म्हणतात, तुकोबऱ्या गेलेच नाही. काय येडगळ बुद्धी आहेत महाराज. अरे एवढे प्रमाण आहेत, संत महात्म्यानं सांगितलंय ना आपल्याला. जर आपण विश्वास ठेवत नाही तर किती अवघड झालं महाराज. मला वचन बोलता येणार नाही, मी लहान माणूस आहे. पण एका मोठ्या कीर्तनकाराचं वाक्य आहे महाराज, माईनं जर दाखवून दिला बाप, जर त्या लेखाला बाप मान्य नसेल, पुढचं वाक्य तुम्ही बोलून घ्या. बरोबर आहे का नाही? तसा आपल्याला बाप कोण आहे तर आपल्याला बाप आपल्या मायबापानं सांगून ठेवलेलं आहे. आणि आपले मायबाप संत आहेत, आपले मायबाप ज्ञानेश्वर महाराज आहेत, आपले मायबाप तुकोबर आहेत. त्यांनी जर आपल्याला दाखवून दिलेला मार्ग असेल तर त्यांच्याच मार्गावर आपण चाललं पाहिजे. त्यांचा शब्द आपल्याला वेदाचा प्रमाण आहे, ते चुकीचं कधीच बोलणार नाहीत याची शाश्वती आपल्याला आहे. म्हणून जे जे तुकोबराने केलंय ते आपण अनुकरण करण्याचं धाडस केलं पाहिजे. आणि जे तुकोबराने केलंय ते लोकांपुढे सुद्धा सांगण्याचं आपण धाडस केलं पाहिजे. आणि अशी प्रवृत्ती या समाजामध्ये महाराज निर्माण झाली. आज सुद्धा काही लोक म्हणतात तुकोबरायांचा खून झाला, आज सुद्धा काही लोक म्हणतात ज्ञानोबरायांनी चमत्कार केला नाही. अरे ज्ञानोबरायांनी चमत्कार केलाय का नाही हे तुला काय कळणार आहे? माऊली ज्ञानोबरायांचा अधिकार कळण्यासाठी माऊली ज्ञानोबरायांचा पायी व्हावं लागतं, तेव्हा तुला काय ते समजल. अरे असे मागीलच्या रस्त्यानं फिरणारे आणि संतावर काही महाराज काही अपशब्द बोलणारे अशाला कोणी किंमत देत नाही. तुकोबारे सांगतात आपण यांच्याबद्दल काही जरी बोलात तर तुमचं निष्फळ होणार आहे. कारण का, हे आमचं खरं नवल आहे. आणि हे नवल तुम्ही पहा. अभंगाचं दुसरं आता चरण. तुम्ही पहा आमुचे नवल, आमुचे नवल. आता तुम्ही पहा आमुचे नवल, आमुचे नवल. आता तुम्ही पहा आमुचे नवल, आमुचे नवल.
पहा आमुचे नवल नका वेचू बोल वायावीन. आम्ही जे केलं ते तुम्ही करू शकणार नाही. हेच आमचं खरं नवल आहे महाराज. काय नवल संतांचं आहे? तर संतांनी देह तादात्म्य सोडून महाराज आपली वृत्ती तदाकार केलेली आहे. भीष्माचार्यांनी आपला देह काळाच्या ताब्यात न देता महाराज भगवंताचं नामचिंतन करत करत भगवंताचं दर्शन घेत घेत आपला प्राणत्याग केला. हे संतांचं नवल आहे. हे आपण करू शकत नाही. तुकोबराय म्हणले तुम्ही आमच्याबद्दल काही बोललात तर आम्हाला काही फरक बसणार नाही. निंदे कोणी मारी वंदे कोणी पूजा करी मज हेही नाही तेही नाही वेगळा दुही पासून तुम्ही बोललात म्हणजे आमचा मार्ग आम्ही सोडलाय असं नाही. मला माहिती आहे तुमचं बोलणं आम्ही मनावर घेतलंच नाही. का तर तुमची ना आमची बरोबरी होतच नाही. त्याच्यामुळं आम्ही तुमचं बोललेलं सुद्धा लक्षात धरत नाही. का लक्षात धरायचं नाही? कारण का तुमच्या बोलण्यात काहीच अर्थ नाही आणि आम्ही जे केलं ते तुम्हाला करणं शक्य नाही. तुकोबा आहे तुम्ही जे केलं ते आम्हाला का करणं शक्य होणार नाही? तुकोबा म्हणले अरे तुम्ही करू शकत नाहीत कारण का तुम्हाला संसार सुटतच नाही. का तर तुम्ही भागूबाई आहेत. कोण आहेत तुम्ही? भागूबाई म्हणजे पाठीमागची म्हणजे माय माझं नाव घेतलं काय? स्त्री म्हणजे भागूबाईचं नाव असं नाही महाराज. भागूबाई म्हणजे रणांगण सोडून पळणारी. मग तसे आपण भयभीत आहोत. आपण मृत्यूला भिणारे माणसं आहेत. आपण काळाला भिणारे माणसं आहेत. तुकोबा म्हणतात तुम्ही काळाला भिणारे माणसं आहेत ना तसं तुम्ही भयभीत नारी आहात. बाईल माणसं पण आहेत. नारीवाणी आहेत. श्रोत्वाचं काम तुमच्याकडे नाही. याच्यामुळं तुम्ही आमची बरोबरी करू शकत नाही. याचं कारण काय आहे तर तुम्ही कसे आहात? तुका म्हणे तुम्ही भया भेटणारे 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 तुम्हा
वाया नका कावे चुबोल वाया कावे चुबोल वाया तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी कैसे संग सरी तुम्हा म्हा आता तुम्ही पहा आमुचे नवल नका वेचू बोल वायावीन. आणखी 10 मिनटं माझ्याकडे आहेत. मग असं बघून महाराजांनी लवकरच कसं काही संपवलं नाही. थोडा दुसरा एक विधी सांगायचा म्हणून मी थोडं लवकर केलं. ठोबा रोकमाय झाले की लोकांना वाटतं कीर्तन संपलं बरं वाटते त्याच्यामुळे इंटरव्ह्यू झाला म्हणायचं. लक्षपूर्वक ऐका. तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी कैसे संग सरी तुम्हा म्हा आता तुम्ही पहा आमुचे नवल नका वेचू बोलवाया बीन. म्हणून संत महात्म्याने जसा देह सोडला तसाही देह सोडण्याचा आपण मला थोडा प्रयत्न करावा. 50-55 पर्यंत माणसाचं चांगलं जगलं पाहिजे. म्हणजे 50 वर्ष झाले की माणसानं संसारातून विरक्ती घेतली पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे. कुठं बोला ना, संसारातून राजीनामा दिला पाहिजे. आणि मग पोराला माहिती पोरो
हे तुमचा संसार, तुम्ही काय करायचं करा. माझं मी वारी करणार, नामचिंतन करणार. कुठेही कीर्तन असो, आलेगावून याचं, कुठेही कीर्तन असो, पारेगावून याचं, कुठेही कीर्तन आपलं कीर्तन वारी करायची, एवढंच करायचं. बरोबर, दुसरं काही डोक्यात द्यायचं नाही. पण 50व्या वर्षी माणसानं प्रपंच सोडला पाहिजे असं शास्त्र सांगतंय. पण महाराज आपलं असलं होतंय, 50 नंतर संसार जास्त नकाबोडानं करायला सुरुवात करते. बघा तुम्ही, 50 कसलं, 55 उद्या नाही, 60व्या वर्षी माणसं नकाबोडानं संसार करतात. जे आधीच शेताकडे जात नव्हते, पुन्हा 2 टाईम शेताकडे जातात. जाऊ शेताकडे जातात, यात काय नवल नाही पाटील. नातू घेतात, नातू सांभाळतात. नातू कसला, पंतू घेतात ढिरीवर, आणि पंतूला म्हणतात कुकू चुकू राजाराम तू. पंतूला 2-2 दिवस सांभाळतील महाराज, 2-2 घंटे महाराज गावभर फिरतील घेऊन नाताला. पण सप्ताह सुरुवात झाला की 1 तास पाऱ्याचा इना घेत नाहीत महाराज. घरातला बिनताराचा इना घेतील. ते घरातला बिनताराचा इना घेतला की फक्त एक आडंग ओलं होतं, हे ध्यान ठेवा. दुसरं काही भेटत नाही. पण माणसानं विरक्ती स्वीकारली पाहिजे, पण आपण करत नाही. पण महाराज हे संतांचं वाचन आहे, मरणाच्या अगोदर त्याने देह तादात्म्य सोडला, संबंध आपण सुद्धा सोडला पाहिजे. आज आमच्या मारुती बाबांचं, महाराज बापूंचं हे गोड जेवण आहे, तेरवी आहे. गोड जेवण कोणाचंही होत नाही महाराज. ज्यानं आयुष्यभर गोड आयुष्य जगले त्याचंच गोड जेवण केलं जातं, ध्यान ठेवा बरं. कोणाचंही होत नाही महाराज. सध्याच्या काळामध्ये माणसाला बोलायला रिकामी नाहीत माणसं. बापाला बाप न म्हणणारी माणसं आहेत महाराज. आपण 15-20 दिवसाखाली स्टेटसवर मोबाईलला आपण पाहिला असेल, मराठवाड्यामध्ये ती घटना झाली. संभाजीनगरला बाप मृत्यू पावला, त्याचे 3 लेकरं महाराज व्हिडिओ कॉलवर अंत्यविधी पाहत होते. पण एकही अंत्यविधीसाठी समोर आला नाही. नगरपालिकेच्या लोकांनी अंत्यविधी केली, आणि उलट पोरगी म्हणते खर्च किती आला सांगा. त्यानं सांगितलं 5100. ते म्हणते 5100 तुमच्या ऑनलाईन फोनपेला टाकते. अशा अवलादी जन्माला आल्या महाराज. काय वाटत असेल त्या बापाला, अरे काय वाटत असेल त्या आईला. आयुष्य ज्यानं घेतलं महाराज, आयुष्य ज्यानं तुमच्यासाठी खर्च केला, त्याच्या अंत्यविधीसाठी तुम्ही आला नाही. आज महाराज बापूच्या तेरवीसाठी आज सप्त्यासारखे माणसं जमा झाले. हे आयुष्यभर त्यांनी चांगलं केल्या कर्माची पावती, ध्यान ठेवा. अमोल भाऊनी मला सांगितलं, अमोलदादांनी, आमच्या संग्रामदादांनी आणि ज्ञानेश्वरदादांनी वडिलांच्या पित्यर्थ, वडिलांच्याच महाराज पुण्याईसाठी आपल्या गावामध्ये एका व्यक्तींची किडनी खराब झाली. त्या किडनीचं ऑपरेशन, शस्त्रक्रिया करण्यासाठी लाखो रुपये खर्च येतो महाराज. एक छोटीशी मदत म्हणून आपल्या वडिलांच्या नावानं त्या कुटुंबासाठी 51,000 रुपये या काळात देणगी देऊन टाकली महाराज. किती आदर्श या मुलांनी घालून दिला. संग्रामदादांनी आणि आमच्या ज्ञानेश्वरदादांनी आमच्या मारुती बापूसाठी महाराज 51,000 रुपये देऊन टाकले. असं ओपन सांगायचं नसतं ही देणगी. आणि आणखी महाराज आम्ही वडील आमचे असताना आम्ही त्यांच्या वडिलांची सेवा केली. पण जे कोणी महाराज आपल्या वडिलांची सेवा करत नाही त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम भरपूर आहेत. आणि वृद्धाश्रमामध्ये जाऊन आपल्या बापूंच्या नावाने याच मुलांनी 1,00,000 रुपये देणगी दिली आहे महाराज वडिलांसाठी. महाराज एवढं मोठं उदार अंतकरणाचं कार्य या वानखेडे पाटील परिवारानं केलेलं आहे. एकदा जोरदार अशा पुन्हा एकदा टाळ्या वाजव केलं पाहिजे. लोक म्हणतात असं दिलं की काय होतंय, नाही दिलं मेलं माणूस. तसलं नाही महाराज. मोबाईलमध्ये बॅलन्स इथून टाकलं तर तुम्हाला येते का नाही. पोरगं जर पुण्याला शिकाय असलं तर इथून टाकले पैसे तिथं जातात का नाही, जातात का नाही. मग इथं केलेलं तिकडं का जात नाही. पंडुराजासाठी यज्ञ केला की नाही पांडवांनी, गेलं का नाही पुण्य. हे केलं पाहिजे. 5 मिनटं वेळ घेतो पण कामाचं सांगतो, हे केलं पाहिजे बरं. अज्ञान डोक्यात काढून टाका. काही लोक म्हणतात माणूस मेलन संपलं, तसं जमत नसते. ऐका, हे आवृत्ती कर्मातलं कर्म केलं पाहिजे. मनुष्य गेला त्याच्यासाठी अन्नदान करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. गोड जेवण असो, तेरवी असो, वर्ष श्राद्धापर्यंत आपला आणि त्यांचा संबंध असतो. आणि जर तुम्ही असं नाही केलं ना तर त्याचं फळ 5व्या पिढीला भोगावं लागतं. आता बाबाजी तर समोर आहेत, मला काय तेवढं कर्मकांडाचं ज्ञान नाही. विष्णू पाटील आपल्याला गरुड पुराण काय सांगतं एवढं सांगतो, 5 मिनटं सांगतो. मनुष्य गेला ना याच्यासाठी वर्षाकाठी 48 पिंडदान केले पाहिजे. किती किती बोला बोला, कामाचं आहे तुमच्या. किती केले पाहिजे? 48. आता 48 पिंडदान सांगतो आणि थांबतो. जमते का? तुम्ही मोजत चला, मी सांगत राहतो. सगळ्याचे नाव आता शक्य नाही सांगणं, आता त्याला विस्तार खूप लागतो. माझ्याकडे 5 मिनटं शिल्लक आहेत. ऐका ऐका, जिथं माणसाचा देह सोडलाय ना, ज्या माणसानं ज्या ठिकाणी देह सोडलाय पाटील, त्या ठिकाणी पहिला देहदान करावा लागतो. आपला पहिला पिंडदान करावा लागतो. त्या पिंडदानाचं नाव आहे शवदान पिंडदान. कोणता दान? शवदान पिंड दान करावं लागतो. आंघोळ घातली, आरती केली,
आरतीपासून तिरडीपर्यंत जी जागा असते ना त्या जागेवर गोमूत्र टाकलं पाहिजे आणि मग व्यक्तीचं देह उचलला पाहिजे. तिथून देह उचलताना दुसरा पिंडदान करावा लागतो. त्या पिंडदानाचं नाव आहे खेचरदान पिंड. तिसरा जिथं विसावा आहे, जिथं विसावा देतात ना ते खांदेकरी बदलतात बघा, पुढचे माग काय करतात म्हणून ते खांदेकरी विसावा. ते का विसावा करतात आणि मला आणखी काही कारण कळालं नाही, पण विसावा देतात. हाय तेवढं बी काढून घेतात. तिथं तिसरा पिंडदान करावा लागतो. त्या पिंडदानाचं नाव आहे सीमा उल्लंघन पिंडदान. कोणता? सीमा उल्लंघन पिंडदान. हे तिसरा करावा लागतो. जिथं आता याला अग्निकाष्ट द्यायचा आहे त्या जागेवरती पंचगव्य स्नान टाकलं पाहिजे. गायचं शेण, गायचं गोमूत्र, दूध, दही टाकलं पाहिजे. पंचगव्य स्नान. लोक म्हणतात हा कसं जाळायचं, तसलं जमत नाही. अंत्येष्टी हा सगळ्यात मोठा संस्कार आहे. 16 संस्कार आहे, शेवटचा आहे. आणि ते अंत्यसंस्कार करत असताना ती जागा पवित्र असली पाहिजे. ते मुलांनी केलं पाहिजे म्हणून महाराज तिथं पंचगव्य स्नान करावं लागतं. आणि देह सोडण्याच्या अगोदर, ठेवण्याच्या अगोदर तिथं महाराज शेवट 10 पिंडदान म्हणून 4था पिंडदान करावा लागतो. 5वा पिंडदान घट फोडते वेळी करावा लागतो. आणि 6वा पिंडदान त्याला दूध पाजवण्याच्या दिवशी गेल्यानंतर त्या दिवशी 6वा पिंडदान करावा लागतो. आणि गंगेवर गेल्यानंतर त्याच्या नावाचे 10 पिंडदान करावं लागतात. हे कनिष्ठ षोडशी पिंडदानातला पहिला वर्ग झाला. हे 16 पिंडदान. आपण 13व्या दिवशी जातो, तिथं पुन्हा तिथं 16 पिंडदान करावं लागतात. 13 दिवसाचे 13 वडिलाच्या नावानं, आज्याच्या नावानं, पंजाच्या नावानं गोत्राचे करतात. हे 16 करतात. ते पहिले 16 हे 16 किती झाले? 32 झाले का? आमचे सगळं माना कुठे गेले इथून होते त्यांच्या कामाचा इथून पुढे ऐका. ती इथं नसतील अमोल दादा, पण तुम्ही सांगा वाणकडे ऐका. तुम्हाला सांगतो वडील गेल्यानंतर हे 32 करा. हे करणं होत नाहीत आपल्या द्या सोडून, आपण 16च करतो. पण हे 16 तरी पुढचे करा. ते 16 वर्षभर करायचे. कोणते? ज्या दिवशी याचा बापूचा देह सोडलेला आहे. आता 8 तारखेला बापू गेलेले आहेत. ते आता आषाढ शुद्ध दशमी, आषाढ वद्य दशमी. आषाढ वद्य दशमीला प्रत्येक महिन्याला एक मनुष्य जीव घालायचा. 12 महिन्याचे 12 पिंडदान होतात. आणि त्याच्यापैकी त्रैमासिक पिंडदान एक करावं लागतं. 3 महिन्याला एक पिंडदान. हे महिन्याचं तर करायचं, पण 3 महिन्याला जी येते ना आता 3 महिन्याच्या अगोदर 1 दिवस तिथं पिंडदान करावं लागतं. त्रैमासिक पिंडदान त्याला म्हणतात. हे 12 महिन्याचे 4, 3 चौक 12, ते 4 आणि पहिले 12 किती झाले का? मनावं लवकर कीर्तन सोडतो हो. 16 झाले का? पहिले 32 आणि हे 16 किती झाले? 48. आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी 49वा पिंडदान करावं लागतो. त्या पिंडदानाचं नाव आहे पूर्ण आहुती पिंडदान. तो 49वा आहे. ते पुढच्या वर्षी करायच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी. मलाच बोलून मला बोलवा तसं काही नाही, पण कीर्तन केलं पाहिजे बरं. ध्यान ठेवा, हे केलं पाहिजे. ही गरज आहे. आपल्याकडे माणसं बाळगत नाहीत. ज्याला शिकाळा धरायचे त्या शिकाळा धरलेल्या माणसानं पांढरा पॅन्ट घातला पाहिजे. अरे हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून पैसे कमवणारे लोक त्या फिल्म सिटीमध्ये सुद्धा घडा धरणारं पोरग जे असतं ना ते महाराज त्याला वस्त्र पांढरं घालतात आणि मग नेतात. बरोबर ना पिक्चरवाले? आपण तर ओरिजिनल करतो ना. अंत्येष्टी हा सर्वात मोठा यज्ञ सांगितला. काळ्या पॅन्टीवर कोणालाही गाडगं धरू देऊ नका. इथून पण माझी हा जुनी विनंती. काळ्या पॅन्टीवर म्हणतो लोक अहो त्याला काळ्या पॅन्ट महाराज केलंय दुःखात. हा अरे दुःखात असलं तरी ते यज्ञ करायचा ना. त्याला काळी पॅन्ट काढून टाकायला हवा आणि पांढरं शर्ट आपलं पांढरं धोतर घालायला हवा. माझी विनंती आहे. इथून पुढं काळ्या कपड्यावर कधी अग्निष्टी द्यायची नाही. इथून पुढे ध्यान ठेवा. फार मोठा यज्ञ आहे. ज्यानं शिकाळा धरले त्याच्या समोर कोणी चलायचं नाही. ध्यान ठेवा. त्याच्या दंडाला धरून मागं चलत चला. काही लोक इकडे आंघोळीला काढलं की मसनवाट्यात जाऊन बसालेत. घेरच बदला. तसलं नाही. तसला आपला विधी नाही. आपला व्यवस्थित केला पाहिजे. आणि हे अन्नदान केलं पाहिजे. कशासाठी? हे कर्मकांड करण्यामध्ये आपल्याकडून एक चूक होत असते. सगळे सिद्धीला जात नसतात. चुका होत असतात आपल्याकडून. म्हणून ते चुका आपल्याकडे येऊ नये याच्यासाठी हे कीर्तन करावं लागतं. नामचिंतन केले की बाकी सगळे पाप झालेले निघून जातात. आणि जर तुम्ही हे जर नाही केलं तर आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. आणि हे जर सगळं चांगलं केलं तर मग कल्याण इच्छिती सदा तयाकुळा. काही लोकांना मान्य होत नाही बाबाजी. आणि मग त्या पिढीमध्ये आता जर तुम्ही वडिलाविषयी जर पिंडदान नाही केलं तर 5व्या पिढीला 4थ्या पिढीला त्या कुळात लंगडे खुळे बहिरे मुके अंध अशी मुलं जन्माला येतात.
आणि मग लोक आमच्याकडे येतात, बाबाजीकडे जातात, बाबाजी पैसा यालाय टिकना चालाय. मग महाराज लोक असू द्या, बाबाजी असू द्या, ब्राह्मण असू द्या, काय सांगतात? तुमच्या घरात काय आहे? पितृदोष आहे. आणि पितृदोष काढण्यासाठी मग कुठं जावं लागतंय? कुठं? नाशिकला 3-4 दिवस राहावं लागते, पांढऱ्या कपड्यात, पांढरा भात खावा लागते, 30-40 हजार रुपये खर्च करावा लागतात. इथंच 15 दिवस का बिघडायचं का? काय का नाही? त्याच्यामुळं अन्नदान इथं केलं पाहिजे, ज्ञानदान इथं केलं पाहिजे, वडिलांसाठी केलं पाहिजे. का तर आयुष्य आपल्यासाठी त्या वडिलांनी जगलेलं आहे महाराज. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणिया, आपल्यासाठी आयुष्य त्यांनी घातलंय. मग त्यांच्या नावाने हे महाराज आपण केलं पाहिजे. बाप आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. ज्याच्या जीवनातला बाप गेला त्याला विचारा, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, आणि ज्याला आयुष्यात मायबाप नाही त्या मायबापाची किंमत त्याला विचारा. दादा, आज संग्राम भाऊ आणि आमचे ज्ञानेश्वर भाऊ यांना मोदीने जरी महाराज त्यांच्या अंगावर थाप टाकली तरी जो बापाच्या महाराज हातामध्ये जो पावर होता तो त्या पावरमध्ये ते प्रेम, ती आपुलकी मिळणार नाही. म्हणून हे बापाचं छत्र महाराज डोक्यावरचं गेले. पण सध्याच्या काळामध्ये महाराज लग्न झालं हम दो हमारे दो म्हणायला लागले, मायबापाला कोणी विचारत नाही. आज सगळे येतं इथं पटक्यावाले, पांढऱ्या केसावाले, यांना विचारा. दादांनो, काय परिस्थिती होती. आज तरी आनंदाचे दिवस सगळ्यांच्या घरी आहेत, म्हणून माजल्यासारखं करू नका. याच बापानं तुमच्यासाठी महाराज शिळी भाकरी ठेवली, आपण खाली, आणि गरम भाकर तुम्हाला दिली. पोरो, माझ्या सर्व विनंती आहे माझ्या पुरुषांना, अरे आपल्या वडिलांचं दर्शन घेत चला. आयुष्य फार कमी आहे, म्हणून जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत बापांची सेवा करा. बाप कष्टाचा काबाली उसमळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड उसाचं चाखतो या. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, बाप बाजारी जायाचा, उधार पादार कापड पोराना नाहीचा. जुन्या फाटक्या सदऱ्यावर बाप गावात फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा, बाप मनात झुरायचा. लग्न लेकीच करीन धांगा धुंग्या हुंड्यासाठी, शेत मळ्याला विकीन, शेत मळ्याला विकीन. आमुचं दुखलं खुपलं, पाणी डोळ्यात आणायचा, घालून पाटकोळी बाप डॉक्टर दावायचा. असा कनवाळू माझा बाप, जेव्हा सोडूनिया गेला, वाबळे कवीचा जीव तसा वनवासी झाला. मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना, मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत मायबापांची सेवा करा. म्हणून पुन्हा भेटत नाही, सगळं मिळेल पुन्हा पुन्हा, पण मायबाप भेटत नाहीत. म्हणून मायबापांची सेवा करा. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, पुंडलिके काही केले आणि परब्रह्म भेटेले. म्हणून आज संग्राम भाऊनी, ज्ञानेश्वर भाऊनी आपल्या वडिलांसाठी फार मोठा यज्ञ केला महाराज. एवढं ज्ञानदान, एवढं अन्नदान, वृद्धाश्रमासाठी 1 लाख रुपये देणगी,
आणि एका महाराज कुटुंबासाठी 51,000 रुपये मदत केली. एवढं आदर्श वडिलांचं प्रेम काय असतं या परिवाराने सगळ्याला दाखवून दिलं. म्हणून आपण सर्वांनी आतापर्यंत जरी आईवडिलांचं दर्शन घेत नसेल तर इथून पुढं दर्शन घेत चला. मी फार कथे ते सांगतो, टी व्हीवरती कथा केली त्यावेळेसही सांगितलं, मी आणखी डबल एकदा सांगतो. मी माझ्या जीवनामध्ये गुरुच्या आशीर्वादाने एवढा मोठा आहे आणि पण माझ्या घरीसुद्धा माझा नियम आहे. एखाद्या वेळेस माझ्या घराच्या जवळच असं मारुतीरायाचं मंदिर आहे. आता सगळ्यालाच माहिती आहे माझ्या घराजवळच मारुतीरायाचं मंदिर आहे. पण पाटील एखाद्या वेळेस मी मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी जात नाही. वेळ जर कमी असेल, गडबड जर असेल ना, तर मारुतीरायाचं मी दर्शन घेत नाही. मी खोटं बोलत नाही, व्यासपीठावर आहे. एक वेळ माझं मंदिरातलं देवाचं दर्शन चुकेल, पण माझ्या आयुष्याचा नियम आहे, मी माझ्या आईचं दर्शन घेतल्याशिवाय गाडीत बसत नाही. हे माझ्या आयुष्याचा नियम आहे. म्हणून आपण सर्वांनी आपल्या आईवडिलांची सेवा करावी आणि आयुष्यामध्ये मायबाप सगळ्यात मोठे मोठे दैवत आहेत म्हणून त्यांचं पूजन करावं एवढीच सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर